आजच्या वाढदिवसानिमित्त सर्वांमध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आमचे जीवलग मित्र लवीस मुलगे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज योगायोग आहे. आज नवीन वर्ष आणि आमच्या योगदानाचा वाढदिवस. आज त्यांना वाढदिवसाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचे सहकारी मित्र योगेचे मुलगी साहेब त्यांना वाढदिवसाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आमचे जीवलग मित्र एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि सगळ्यांमध्ये हसून खेळून वागणारे आमचे जीवलग मित्र योगेदादा हुलगे. आज आमच्या मित्र कंपनीने ठरवलं की योगेदादांचा वाढदिवस साजरा तर करायचा, पण वेगवेगळ्या टाईपने वाढदिवस आपण साजरा करूया. आणि दादा कळसाहेब आणि सर्व मित्र कंपनी यांनी ठरवलं की आपण कलांडे हॉटेलला आपल्या मित्राचा बड्डे, आज नेते मंडळीचा आपण वाढदिवस साजरा करतो. तर आपल्या एका जीवलग मित्राचा बड्डे साजरा करायचा म्हणजे सर्व मित्र कंपनीने ठरवूनच की कलांडे हॉटेल येथे आम्ही योगदादांचा बड्डे साजरा केला. आणि माझ्या वतीने योगदादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व मित्र कंपनीच्या वतीने एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि दादांना नवीन वर्ष सुद्धा हार्दिक शुभेच्छा. इथून नवीन वर्ष एकदम भरभराटीने जावं हीच माझ्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. योगेशदादा हुलगे त्यांचा वाढदिवस अचानकपैकी काल आम्हाला बापू कोकाट्याचा स्टेटस दिसल्यामुळं या योगेशदादाचा वाढदिवस आणि आजचं नवीन वर्ष ही दोन्ही औचित्य साधून सर्व मित्र कंपनीनं आम्ही ठरवलं योगेशदादाचा बड्डे हे गलांडे हॉटेलवर करायचा. आणि त्याचा आज योगायोग सर्व मित्र कंपनीला आला. आणि योगेशदादाचं सांगायचं म्हणजे योगेशदादा एवढा प्रेमळ माणूस, लहान थोरापासून सर्व मित्र कंपनीला बरोबर घेऊन सगळ्यांना न दुखवता त्यांचं एक गरीब कुटुंबातून योगेशदादाचा जन्म झाला. आणि लहान थोराची गरीब असो मोठा असो प्रत्येक माणसाला योगेशदादा आपलासा असावा असा वाटतो. म्हणून आम्ही आज सगळं मित्र कंपनीने ठरवलं आणि आमच्या मित्राचा वाढदिवस आज नवीन वर्षाचं दोन्ही औषध साधून आम्ही आज दादाचा वाढदिवस साजरा केला. दादाच्या पुढील वाटचालीत त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटीचं आरोग्य त्यांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून योगेशदादाला आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. टाकायचं नाही की काय मला आज सगळ्या शुभेच्छा दिल्या आम्हाला. मित्रमंडळाने मला गडाले सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या याबद्दल मी आभारी आहे.